तर नमस्कार मित्रांनो, आज माझं डोकं इतकं दुखत होतं. मग दिव्याला म्हणलं जरा चोळून देशील का? दिव्या डोकं चोळत होती, पण हे बघा डोकं चोळायची पद्धत तिची जरा पण भार पडत नव्हता. तिला कितीदा सांगितलं, दिव्या जरा डोकं जोरात चोळ, डोकं जोरात चोळ, तरी पण काही नाही. ही माझी मोठी मुलगी दिव्या, परवा तुम्ही व्हिडिओत बघितलंच होतं, आजारी होती, आता बरी आहे तब्येत तिची. तोपर्यंत इशिकाला सांगितलं की तिकडं मम्मा काय करते बघ जा. इशिका मग डोकं चोळत असताना मोबाईल घेतली आणि तसंच तिकडे गेली किचनमध्ये. डोकं दुखत असल्यामुळं जेवायची काही इच्छाच होत नव्हती. पण इशिकाला म्हटलं की मम्माला सांग काहीतरी वेगळं बनवायला. मग इशिका मोबाईल घेऊन मम्माकडे गेली तिकडं. तोपर्यंत पूजा तिकडं वांगे भाजत होती गॅसवरती. म्हणलं आज वांग्याचं भरीत तरी करून खाऊयात. मग पूजानं गॅसवरती वांगे भाजले आणि वांगे भाजून झाल्यानंतर मग परत इशिकाला सांगितलं. इशिका पण जेवायचं म्हणत होती. इशिकाला अगोदर जेवायला वाढलं. इशिका उत्तप्पा खात होती. इशिकानंच हा व्हिडिओ केला. मग त्यानंतर पूजानं वांग्याचं भरीत वगैरे केलं, बटाट्याची आमटी केलेली होती, त्याचबरोबर कुट्ट्याची आमटी केलेली होती. तुम्ही बघू शकता, हे भरीत आहे, बटाट्याची आमटी आहे, चपाती आहे, पापडी कुरड्याची भाजी आहे. आपलं साधं मस्तपैकी गावरान जेवण चालू झालं. आणि जेवण करत असताना मग परत दिव्या म्हटली की डॅडी मी व्हिडिओ काढते. ठीक आहे म्हणलं दिव्याला. जेवण आपलं साधं गावरान चालू होतं. पूजा बघा कशी बघते इकडे माझ्या ताटाकडं. तिला पण जेवायचं होतं, पण आई जेवली नव्हती, त्यामुळं पूजा थांबली होती. आणि मग तो बघा कसं असं मस्तपैकी मांडीवर हात ठेवून माझ्या ताटाकडे बघत होती, जसं काही की नजरच लावा लागली आहे ताटाला. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये